पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपण जिथे थांबलो होतो ती स्थितप्रज्ञेची लक्षणं दुसऱ्या अध्यायामधली पाहायची या दृष्टीने सुरुवात केली होती आणि विषय तिथे थांबला। आपण पुन्हा एकदा 55व्या श्लोकापासून आपण सुरुवात करत आहोत। यामध्ये आता आपल्याला जो विषय बघायचा आहे किंवा या दृष्टीने जे आपल्याला मार्गदर्शन किंवा गीताकारांना जे मांडायचं आहे ते किंवा खरंच त्या स्थितप्रज्ञाची लक्षणं नेमकी कशी ओळखावीत, आपल्याला कोणत्या दिशेने त्याकडे पाहायचं आहे, कोणत्या दृष्टीने पाहायचं आहे तो आपला विषय आहे। परंतु यामध्ये एक गोष्ट निश्चित आहे की आज आपण म्हटलं आहे की 55 ते 67 आपण ते श्लोक बघूया, माहीत नाही आपले किती होतात, पण त्यामध्ये एक धारणा आपल्याला नक्की स्पष्ट दिसते की त्यांना कामान किंवा काम हा जो शब्द आहे या शब्दाचा उहापोह करायचा आहे। म्हणजे स्थितप्रज्ञाच्या ठिकाणी कामना कशी त्याला अडचणीत आणत नाही किंवा कामनेचं कोणतं स्वरूप तो स्वीकारतो, मुळात काम ह्या शब्दाचा अर्थ तिथे काय लावला जातो आणि मग त्याच्यातनं निर्माण झाला गोंधळ तर तो काय होतो, संघात संजायते कामा वगैरे पुढे आपण बघतो तेव्हा तिथपर्यंत त्यांनी तो जो विषय आहे तो कामना या विषयाचं जितकं त्यांना अधिकाधिक स्पष्टीकरण द्यायचं आहे तितकं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे। शेवटी काय आहे, संबंध गीता सूत्रबद्ध आहे, त्यामुळे कितीही जरी म्हटलं तरीसुद्धा मर्यादा आहे त्या सूत्रबद्ध तत्त्वज्ञान मांडणीला। तरीही दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी कामनेचा आणि पुढे अनेक ठिकाणी कामनेचा विचार पुन्हा पुन्हा केलेला आहे। अर्जुनाने जेव्हा प्रश्न विचारला की त्या स्थितप्रज्ञेची लक्षणं तुम्ही मला सांगा, की तो कसा बोलतो प्रभाषेत, तो कसा चालतो, तो कसा व्यवहार करतो, या सगळ्या संबंधी जेव्हा तुम्ही मला सांगाल तेव्हा मला कळेल या जगात त्याला कुठे कसं पाहायचं ओळखायचं। तेव्हा भगवान सांगतात, श्री भगवान उवाच प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्नेव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते। आता ते म्हणतात इथे प्रजहाती, जहाती टाकणे, प्रकर्षेण टाकणे, प्रजहाती जो पूर्णपणाने निश्शेषपणाने जो टाकून देतो, यदा कामान जेव्हा टाकल्या जातात टाकून दिल्या जातात, सर्वान म्हणून आपण निश्शेष म्हटलं की पुन्हा पुन्हा त्याला विशेषण लावून ते सांगतात मनोगतान। पण इथे शब्द सर्वात महत्त्वाचा जर काही असेल याच्या पुढे सुरू होणाऱ्या विवेचनामधला तर तो हा मनोगतान शब्द महत्त्वाचा आहे। त्यांनी कामना मनाच्या दृष्टीने सांगितल्या, त्यांनी कामना शरीराच्या दृष्टीने नाही सांगितल्या।
त्यांनी कामना बुद्धीच्या दृष्टीने नाही सांगितल्या, त्यांनी कामना फक्त मनाच्या बाजूनी सांगितल्या. आणि म्हणून ते सांगतात की कामान सर्वान पार्थ मनोगतान. या ज्या सगळ्या कामना आहेत, तर ह्या सगळ्या कामना कशाशी निगडीत आहेत? मनाशी. आत्मन्येव आत्मना तुष्टः. आपल्याच ठिकाणी जो संतुष्ट राहतो, आत्मनी आत्मनेव. आत्मनी ज्याचं अंतःकरण जे आहे आपल्याच हृदयामध्ये, म्हणजे या सगळ्या लौकिक व्यवहारापासून मुरडून, ज्याला योगशास्त्रामध्ये प्रत्याहार म्हटलेलं आहे, तसं ते सगळे बहिःकरण आहेत, ती मुरडून अंतःकरण बनतात, ती सगळीच आतमध्ये येतात. आणि मग तो अंतरंगामध्ये आपल्या ठिकाणीच तो संतुष्ट असतो. आणि त्यालाच स्थितप्रज्ञ, ज्याची प्रज्ञा स्थिर झालेली आहे असं म्हटलं जातं, असं भगवंतांनी सांगितलं आहे. या श्लोकावरचं आता काय आहे, या येणाऱ्या बहुतेक सगळ्या श्लोकांवरचं माऊलींचं विवेचन फक्त श्लोकाचा अर्थ देणे इतपतच आहे. फारसं एखाद्या दृष्टांतांनी त्याचं विवरण केलं असेल, कारण त्यांना आपण मागे एकदा बोललो त्याप्रमाणे त्यांना दुसऱ्या अध्यायामध्ये विषय फार वाढवायचा नाही आहे. आपण म्हटलं तसं की हे विंडो शॉपिंग आहे. माऊलींना असं वाटतं की चला बाहेरून बघा, हे गवाक्षावलोकन करा, हा विषय हा विषय हा विषय हा विषय, याच्याविषयी किंवा ह्या विषयाचा विशेष विस्तार कुठल्या ना कुठल्या तरी अध्यायामध्ये किंवा कुठल्या ना कुठल्या तरी विवेचनामध्ये येऊन जाणार आहे. म्हणे अर्जुन परियेसी जो हा अभिलाष प्रौढ मानसी, तो अंतराय स्वसुखेसी करीत असे. म्हणाले, अरे अर्जुना, अंतःकरणामध्ये हा अभिलाष प्रौढ मानसी, खोल जी इच्छा आहे, प्रौढ म्हणजे विशेष, विशेषत्वानी, ज्याला प्रौढ वाणी, गंभीर वाणी, त्याला प्रौढता, मॅच्युरिटी, अशा प्रकाराने जी परिपक्व झालेली अभिलाषा आहे, अशी अंतःकरणात जी निर्माण होते, ती काय करते? आमच्या स्वसुखालाच अंतराय निर्माण करणारी ठरते. तो अंतराय स्वसुखेसी करीत असे. म्हणजे आम्हाला सुख पाहिजे आहे आणि त्या सुखाची अभिलाषा ज्याच्या मार्फत आम्ही करतो आहोत, तो मार्गच आम्हाला दुःखात टाकतो आहे. तो सर्वदा नित्य तृप्तू अंतःकरण भरितू. ज्याच्या ठिकाणी हा अभिलाष सुटलेला आहे, ज्याला या गोष्टी कुठल्याही प्रकाराने ज्याच्या अंतःकरणाला विचलित करत नाही. अभिलाष, इच्छा, आशा, आकांक्षा, कल्पना, आसक्ती, कोणत्याही रूपामध्ये घ्या, कुणाच्या ठिकाणी ती कोणत्या पातळीवरती निर्माण झालेली असेल मला आपल्याला माहीत नाही. कोणत्या ना कोणत्या तरी पातळीवरती आहेच. कुठे फार सुदृढ आहे, कुठे तितकी सुदृढ नाही आहे, ती दुर्बल आहे. काही ठिकाणी इच्छेच्याच पातळीवर आहे, काही ठिकाणी विचारांच्या पातळीवर आहे, काही ठिकाणी संकल्पाच्या पातळीवर आहे, काही ठिकाणी अभिलाषेच्या पातळीवर आहे. आणि म्हणून माऊलींनी शब्द वापरलाय, तो अभिलाष शब्द वापरलाय, की त्याची अभिलाषा बनली आहे. आणि हे किती आधी सांगितलंय, पुढे संगात संजायते कामा, तिथे जो विषय मांडायचा आहे त्याच्या मागेच माऊलींनी त्याचं स्पष्टीकरण इथे अभिलाष शब्द वापरून आपल्या पुढे केलेलं आहे. आणि ते सांगतात, जो सर्वदा नित्य तृप्तू, जो नित्य तृप्त आहे, ज्याला काही मिळवायचंच नाही आहे, ज्याला काही वेगळं मिळवण्याची इच्छाच अंतःकरणामध्ये नाही आहे, अंतःकरण भरितू, त्याला काही मिळवायचं नाही आहे, पण त्याचं अंतःकरण भरितू आनंदाने भरलेलं आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये आनंद काठोकाठ भरलेला आहे. परी विषया माझी पती तू. पण म्हणाले, इतकं सगळं असताना सुद्धा जेणे संगे कीजे, ज्याचा संग केला असता, ज्याच्या सहवासात गेलं असता, एवढं सगळं प्राप्त झालेलं असलं तरी सुद्धा म्हणाले काय होऊ शकतं, तरी सुद्धा एक गोष्ट होऊ शकते की पुन्हा मनुष्य असा नित्य तृप्त असलेला, अंतःकरण आनंद भरित असलेला सुद्धा पुन्हा विषयाच्या संगात पडू शकतो. म्हणजे केव्हाही तुकाराम महाराज उगीच म्हणत नाहीत रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग. कोणत्याही क्षणी त्या मनाचा तोल कोणत्या दिशेला अधिक झुकेल काही सांगता येत नाही. म्हणून तो कामू सर्वथा जाये, जयाचे आत्मतोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञ होये पुरुष जाणे. म्हणाले, तो कामू सर्वथा जाये.
ती कामना, तो काम, ती इच्छा ही निशेष गेली पाहिजे. आपण शब्द जो सारखा वापरतोय काहीही शिल्लक न राहता ती संपली पाहिजे. जयाचे आत्मतोषी मन आहे, ज्याच्या ठिकाणी आत्मनी आपल्या ठिकाणीच जो संतुष्ट आहे असा जो आहे तोची स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे. परंतु विषया माझी पतितू कसा होतो की जेव्हा कामनेचा उदय झाला त्यावेळी ही सगळी लक्षणं आम्हाला दिसत आहेत, तो ती व्यक्ती त्यामुळे लक्षणांपासून दूर जाते. त्यामुळे व्यवहारात आपण म्हणतो अहो आम्ही या ग्रहस्थांना पूर्वी पाहिलेलं आहे, त्यांची साधना आम्हाला माहिती आहे, त्यांचा अभ्यास माहिती आहे, त्यांचं आम्ही प्रवचन ऐकलेली आहेत, त्यांचं बोलणं आम्हाला माहिती आहे, त्यांचं चरित्र आम्हाला माहिती आहे. पण हे भले ग्रहस्थ आता कसे असे इतके बदलले आम्हाला काही माहीत नाही. केव्हा मनुष्याच्या अंतःकरणामध्ये अभिलाष उत्पन्न होईल सांगता येत नाही. आता हा जो इथे वापरलेला शब्द आहे तो काम शब्द आहे. त्या काम शब्दाचा अर्थ काय? आपण आत्ता जे म्हटलं की आपण जो सगळा एक गोळाबेरीज या त्या सगळ्या 10-12 श्लोकांचा विचार करणार आहे, त्याच्यामध्ये कामना हा शब्द आपण डोळ्यापुढे ठेवलेला आहे की ज्याच्याविषयी संबंध गीतेमध्ये पुन्हा पुन्हा विवरण आहे, त्याच्याविषयी आज आपण थोडंसं बघणार आहे. त्या काम शब्दाचा अर्थ जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत अडचण नाही. जेव्हा काम शब्दाचा अर्थ चैन होतो तेव्हा सगळी अडचण आहे. कारण त्यांनी काय म्हटलं इथे, त्या कामाच्या पुढे मनोगतान शब्द वापरला. मनोगतान का? कारण ज्या कामना मनातून उद्भवलेल्या आहेत त्या, नाही तर कामना रहित आम्ही राहूच शकणार नाही. आम्हाला पोटाला भूक लागली की आम्हाला सांगावं लागेल की पोटाला भूक लागली आहे, काहीतरी भोजन पाहिजे आहे. मनुष्य समजा आजारी आहे आणि कितीही निर्विकार आहे, कितीही त्या अन्नाच्या बाबतीमध्ये त्याच्या अंतःकरणात द्वंद्व नाही, तरी आजारी पडलाय, तर तेव्हा तो सांगतो की बाबा तुमच्या घरातलं जे सगळं जड आहे अन्न, जे स्वयंपाक जो केलेला आहे पक्वान्नांचा जड असा मला देऊ नका, मला हलकासा मोबत द्या आणि तेवढाच मी खातो. हे जेव्हा सांगायला लागतं तेव्हा ही कामना आहे का? ही कामना नाही, ही त्याची गरज आहे. मोठा ज्याला इथे स्थितप्रज्ञ शब्द वापरलाय, गुणातीत वापरा, भक्त वापरा, ज्ञानी वापरा, योगी वापरा, असा कोणी आहे. आणि असा जो कोणी आहे त्याच्या ठिकाणी त्याला झोपण्याची आवश्यकता 7 तासाची आहे, त्याला झोपण्याची आवश्यकता 9 तासाची. झोपलं पाहिजे तेवढा काळ तो झोपतो. अहो तुम्ही एवढे योगीन असे झोपता कसे? सोनूमामा दांडेकरांचे गुरु वैकुंठवासी जोग महाराज मोठे फटकळ होते आणि तालीमबाज होते. सगळा आहार वगैरे उत्तम होता आणि अगदी सुगठित शरीर होतं, आहार उत्तम होता आणि तालमीकरता जे अन्न सेवत होते त्याच्यामध्ये भाकरी आणि भरपूर लोणी असा त्यांचा आहार होता. एकाने त्यांना विचारलं, एका भक्तानी पाहिलं, बरं आहे महाराजांचं, सकाळ झाली की महाराज लोणी भाकरी, दुपार झाली की महाराज तूप भाकरी, संध्याकाळ झाली की पुन्हा लोणी भाकरी. म्हणजे महाराज भावन मजा करावी, महाराज भावा आणि मस्त खावं प्यावं, हे बरं आहे. आपल्याकडे विनोदानी म्हटलं आहे की राम नाम में 3 गुण है. म्हणाले राम नामामध्ये 3 गुण आहे. कुणी प्रवचन करतो, कुणी भजन म्हणतो, कुणी कीर्तन करतो, कुणी पारायण करतो. असा कुणी भेटला की मनुष्याला असं वाटतं की अरे काहीतरी देवाचं करतोय बिचारा, एवढा भगवंताशी जोडला गेलेला आहे. म्हणाले लगेच त्याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये फार आदर निर्माण होतो. राम नाम में 3 गुण है. पहिला गुण काय? खाने को मिलता अच्छा. म्हणाले सगळ्या लोकांना वाटतं आपण काय केलंय त्यांना द्यावं, चांगला माणूस बिचारा, त्याला खायला द्यावा. बाई असेल तर त्यांना वाटतं ही बाई काही घरी करू शकते की नाही माहीत नाही, आपण दिलं तर काही बरं खाईल, द्या तिला काहीतरी. म्हणाले खाने को मिलता अच्छा. दुसरं व्यासांच्या गादीवर बसतो. दुसरा गुण त्याचा असा सब लोग लगत पाव. म्हणाले लोक त्याला नमस्कार करतच नाहीत, लोक गादीला नमस्कार करतात. पण हा तो नमस्कार आपल्याचकडे घेतो. त्याला वाटतं मी इथे बसतो, माझा अधिकार काय, माझं या लोकांना बरं वाटतं म्हणून लोक मला नमस्कार करतात. म्हणाले सब लोग लगत पाव. आता त्याच्यावरची जबाबदारी काय आहे? आता त्यांनी आपल्या साधनेने आपल्या आयुष्याचं काहीतरी कल्याण केलं पाहिजे.
ते म्हणतात या रामनामातला तिसरा गुण मोठा वेगळा आहे, आगे वैकुंठ जाव के न जाव. पुढे आपली प्रगती साधतो का साधत नाही कोण विचारतो. लोकांमध्ये याचं बरं चालतं. आपल्याला सांगण्याचा हेतू असा की गोष्ट चालली आहे जोग महाराजांची, तर त्या माणसाने विचारलं तुमचं बरं आहे महाराज, तुम्ही आपल्या असं छान रोज लोणी भाकरी गरमागरम तुम्हाला खायला मिळते. ते फटकळ होते. ते म्हणाले बाबा तुला मला महाराज म्हणायला कोणी सांगितलं? मी सांगितलं? म्हणाले मला महाराज नाव दिलं कोणी? तुला वाटतं म्हणून तू मला महाराज म्हणतोस. मी काही कोणी महाराज बिराज नाही आहे. आणि दुसरं असं की तुझ्या दृष्टीने जर मी महाराज आहे किंवा तुझ्या दृष्टीने जर मी काय कथा कीर्तन प्रवचन करतो आहे, तर तुला असं वाटतं का की रोज मी गोऱ्या आणि गोमूत्र प्यावं, मला काही भोजन लागत नाही? म्हणजे तू समजतोस काय मला? गेला विचारा निघून. पुन्हा तो बोलायला आला नाही. सांगण्याची हेतू असा आहे की इथे काम किंवा कामना जेव्हा म्हटलं तेव्हा दुसऱ्यांनी असा अर्थ काढावा, यांना गरम भाकरी पाहिजे, यांना गरम गरम भाकरीबरोबर चांगलं भरपूर लोणी पाहिजे, चांगला जबरदस्त खुराक यांना मिळाला पाहिजे, कसले महाराज हो हे, असं जर कोणी म्हणायला लागलं तर त्याच्याकरता त्यांनी इथे उत्तर दिलंय. ते म्हणतात काम ह्या शब्दाचा अर्थ जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत काम ह्या शब्दाला बाध नाही आहे. आवश्यकता प्रत्येकाला आहे, शेवटपर्यंत आहे. आणि त्यामुळे गरज हा कामनेचा अर्थ जोपर्यंत आहे तोपर्यंत कामना त्याज्य नाही. पण त्याज्य केव्हा किंवा त्रासदायक केव्हा, किंवा जिचा उहापोह इथे केला आहे ती जेव्हा कामना ही चैन बनते तेव्हा. जेव्हा कामनेचं स्वरूप हे चैनीचं होतं तेव्हा मात्र म्हणाले अडचण निर्माण होते. ही कामना कुणाला आणि का मनाला म्हटलंय, ही कुणाला निर्माण होते? कामना शरीराची म्हटलं नाहीये, गरज शरीराला आहे. प्रत्येकाच्या शरीराची गरज आहे. खूप थकला आहे, अधिक विश्रांतीची गरज आहे. खूप विश्रांती मिळालेली आहे, अधिक कार्यक्षम असून काही विशेष कार्य करण्याची आवश्यकता आहे. पुष्कळ मेहनत केली आहे, चांगलं शरीराला पुष्ट करणारं आणि झीज भरून आणणारं भोजन करण्याची गरज आहे. पुष्कळ मोठ्या ठिकाणी जायचं आहे. अब्दुल कलामांचं चरित्र आपण वाचलं असेल, अग्निपंख. त्याच्यामध्ये त्यांना जेव्हा राष्ट्रपतींनी विशेष पुरस्कार देण्याकरता बोलावलं तेव्हा त्यांनी त्यांच्यासारख्या माणसांनी सुद्धा आपल्याबरोबरच्या लोकांना विचारलं. त्यांचा संभाषणाचा विषय साराभाईंच्या बरोबर सुद्धा हा विषय पुष्कळ वेळा त्यांनी त्याच्यामध्ये मांडला की त्यांनी असं म्हटलं की अहो मला ते राष्ट्रपतींच्या इथे जायला लागणार आहे, आता मी काय, माझे घरात कपडे काय आणि इथे येतानाचे कपडे काय. म्हणजे जिथे मी रिसर्चच्या कामाकरता माझ्या लॅबमध्ये येतो, ऑफिसमध्ये येतो किंवा लायब्ररीमध्ये येतो, माझे कपडे एकच असतात. माझ्या पायात स्लीपरच घालतो मी, मला चपला पण नाही आहेत. तर आता जर राष्ट्रपतींच्याकडे जाऊन मला जर काय जो सन्मान आहे तो घ्यायचा असेल तर काही प्रोटोकॉल आहे का की मला चांगलेच कपडे वापरले पाहिजेत? तर म्हणाले तसे कपडे विकत घेऊन येतो. त्यांनी सांगितलं तुम्ही आहे याच्यातच अधिक शोभिवंत आहात, काही आवश्यकता नाही तुम्हाला नवीन कपडे घेण्याची, करण्याची, शिवण्याची. म्हणजे जेव्हा ते राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांच्या अंगावरचे झुळझुळीत कपडे बघून आपल्यालाच बरं वाटलं. कधी घातलेच नाहीत. काय घरात असेल तो पायजमा, काय घरात असेल तो झब्बा, काय असतील ते कपडे घालून ते वावरत असत. सांगण्याचा हेतू असा की ह्या कोणत्या गोष्टीची आपल्याला गरज आहे असं कधी वाटलंच नाही. याच्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे त्यांचं घर रामेश्वरमला. आपल्या अभ्यासामध्ये त्यांना असं वाटलंच नाही की रामेश्वरमला आपण परत जावं. त्यांनी असं लिहिलं आहे की माझ्या वडिलांचा मृत्यू झाला, मला कळवण्यात आलं की असं असं झालं आहे, तर वडिलांच्याकरता गेलं पाहिजे, आपल्या घरच्यांना भेटण्याकरता, भाऊ भावंडांना, आणि एकदा रामेश्वरमला गेलं तर बरं असं म्हणून गेलं पाहिजे असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी त्याच्यात लिहिलं आहे. पण पाठीमागे कामाची इतकी व्यस्तता होती की माझं जाणं राहून गेलं. माझ्या आईने म्हटलं अरे तू येत नाहीस इकडे अजिबात, तुझा विवाह करावा अशी माझी इच्छा आहे. त्याच्यावर पण त्यांनी टिप्पणी लिहिली आहे. ती म्हणाले माझं रिसर्चचं काम इतकं चालू होतं की त्या विवाहाच्या करता वेळ काढायला मला काही वेळ नव्हता. सगळं आयुष्य फक्त त्यांनी लिहिलंय माझी आई गेली तेव्हा मी फक्त एकदा रामेश्वरमला जाऊन आलो, नाही तर माझ्या कामातून मी बाजूला गेलो नाही. आता ही जी
माणसाची प्रवृत्ती आहे. हा जो माणसाचा ही जी कार्यक्षमता वगैरे त्या अंगाने आपण नाही विचार करत आहे. आपण एकाच अंगाने विचार करतोय, तो म्हणजे गरज कुणाची, मनाची का बुद्धीची का शरीराची. गरज शरीराला काही आहे, काही आवश्यकता आहे, आणि जेवढी आवश्यकता आहे ती फक्त शरीराच्या पातळीवर राहते. मनाच्या पातळीवर तरी काय गरज राहते? फार थोडी गरज राहते. जसं आपल्याला माहिती आहे की शिवकुमार शर्मांचं संतूर आणि आपले जे सरोदवादक आहेत अब्दुल हमीद जाफर खान, बरोबर ना नाव घेतलं नाही, हां अमजाद अलींचं आपल्याला माहिती आहे ना, परदेशाच्या प्रवासामध्ये त्यांचं वाद्य इकडे तिकडे गेलं होतं. आता वास्तविक त्यांची कला वाद्यावर अवलंबून नाही आहे. गरजेचा विषय म्हणून आपण आत्ता बोलतोय की ती आता ते वाद्य मिळालं पाहिजे. त्याची किंमत त्यांच्या दृष्टीने तर कितीतरी, पण अशीही किंमत पुष्कळ असणारं ते वाद्य होतं. वाद्य काय कुठे इकडे तिकडे झालं असेल माहीत नाही आपल्याला, कारण कुठेतरी जातात वस्तू, त्या सगळ्या विमान प्रवासामध्ये गोंधळ होतात. पण ते वाद्य गेलं म्हणजे जी टी व्हीवर न्यूज होती ते त्यांचं सतार त्यांची सरोद त्यांचा सरोद हरवला अशी न्यूज होती. त्यांना दुःख झालं फार की माझं सरोद मला मिळालं तर बरं होईल. त्यांच्यासारखा सुद्धा एक आत्यंतिक तत्त्वज्ञानामध्ये जीवन जगणारा, एक आध्यात्मिक जीवन जगणारा मनुष्यसुद्धा एक क्षणभर का होईना आपला सरोद आपल्याकडे असावा. ही कशाची गरज आहे? ही मानसिक गरज अशी क्वचित कुठेतरी असते. ही मानसिक गरज आहे की मनुष्याने एखाद्या गोष्टीच्या विषयी काही विशेष त्याच्या भावना निगडीत असल्या तर माणसाला ती गोष्ट आपल्याकडे असावी असं निश्चित वाटतं. आणि म्हणून आपल्याकडे टीकाकार म्हणतात की माणसाच्या शरीराची गरज ठाईठाई आहे, पण माणसाच्या मनाची गरज फार क्वचित आहे. माणसाच्या मनाला अमुक एक गोष्ट पाहिजेच. गायक आहेत, गायकांना रोजचा रियाज करताना जर असं वाटलं की चांगला तबलजी पाहिजे, आपल्याबरोबर चांगला तंबोऱ्यावरती साथ करणारा पाहिजे आणि रोज भरपूर रियाज करायला मिळाला पाहिजे. ही शारीरिक गरज नाही आहे, ही त्यांची मानसिक गरज आहे. पण ही गरज काय? एकच गरज आहे. रोज म्हटलं तरी एवढंच. ते म्हणतील आम्हाला दुसरं काय पाहिजे, आम्हाला दुसरं काही नको आहे, आम्हाला फक्त तेवढीच कला पाहिजे. बालगंधर्वांचं उदाहरण आपल्यापुढे आहे की तो धर्मात्मा चित्रपट काढायला निघाले लोक आणि बालगंधर्वांना घेऊन करू म्हणाले. बालगंधर्वांना चित्रपट माध्यम झेपलं नाही आणि चित्रपटकारांनाही बालगंधर्वांना घेऊन चित्रपटाचं समीकरण जुळलं नाही. सांगण्याचा हेतू असा की ज्या त्या कलाकाराची सुद्धा काही मानसिक गरज असली तरी ती फार थोडी आहे. मानसिक गरजा फार थोड्या आहेत. आपल्याला मानसिक गरजा तशा फारशा नाहीतच. आपल्या घरामध्ये आपल्या घरातली एखादी जुनी पाणी वस्तू आपण ती जन्मभर तशीच ठेवलेली आहे, मानसिक गरज आहे. मनाचं त्याच्यामध्ये आसक्ती आहे म्हणून नाही, त्याच्या मागे असलेल्या आपल्या काही आठवणी आहेत, त्याच्या मागे असलेली आपली काही भूमिका आहे, त्याच्या मागे असलेला आपला काही भाव आहे. त्याच्या मागची जी भूमिका आहे ती भूमिका ह्या मनोगतान कामांची भूमिका नाही. अशा मानसिक गरजा थोड्या आहेत. मानसिक गरजांच्या पुढे गेलो तर बौद्धिक गरजा जवळजवळ नाहीत. आपल्याला बौद्धिक गरज काही वेगळी आहे आणि त्या बौद्धिक गरजेनी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात, होऊन जातात. बुद्धीला वेगळी गरज आहे, बुद्धीला वेगळं काहीतरी खाद्य पाहिजे आहे. तो त्याच्या आवडीनिवडीमध्ये, तो त्याच्या व्यवहारामध्ये, तो त्याच्या व्यवसायामध्ये, तो त्याच्या चिंतनामध्ये. बुद्धी वेगळी कोणता विचाराच्या भानगडीत पडतच नाही ना. सगळं कुणाच्या कक्षेत जातं तर सगळं स्मृतीच्या कक्षेत जातं, सगळं स्मरणाच्या कक्षेत जातं. जे काही चिंतन आहे त्याचा संबंध स्मरणाशी आहे, त्याचा संबंध बुद्धीशी नाही आहे. त्या स्मरणातनं बाहेर काढणे किंवा बाहेरून काहीतरी स्मरणात आणणे आणि ते आल्यानंतर त्याचा उहापोह जो केला जातो तो मनाच्या पातळीवर संकल्प विकल्पात्मक आहे. बुद्धीच्या पातळीवर फक्त निष्कर्ष आहे. म्हणून बुद्धीला काय लागतं? आईन्स्टाईननी एवढं एनर्जी इक्वेशन दिलं तरी त्यांनी त्याच्या बुद्धीनी नाही दिलं, त्यांनी त्याच्या इंट्युइशननी दिलं.
त्याच्या अंतःस्फुरणाने दिलं. E= 1/2 mc² आलं किंवा 1/2 mc² म्हणा, काही म्हणा, mc² म्हणा, mv² म्हणा, काही म्हणा. ते E= 1/2 mc² जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन देताना बुद्धीला काय झिजावं लागलं? काही नाही झिजावं लागलं. ते प्राप्त झालं. ऑर्गॅनिक केमिस्ट्री एक एवढी मोठी केमिस्ट्रीतली ब्रांच उभी राहिली, त्याच्यामध्ये ती बेन्झिन रिंग आली. ती बेन्झिन रिंग कुणी दिली? बुद्धीने दिली? नाही दिली. इंट्युइटिव्ह फॅकल्टी ऑफ नॉलेजने दिली, अंतःस्फुरणाने दिली, इंट्युइशनने दिली. बुद्धीला काम किती? फार थोडं. बुद्धीला स्वतंत्रपणाने गरज किती? फार थोडी. म्हणून गीताकार आम्हाला काय सांगतात माहिती आहे? ते आम्हाला असं म्हणतात की अहो, गरजा शरीराच्या आहेत, त्या आम्ही अमान्य केल्याच नाही आहेत. म्हणून आम्ही शरीराच्या गरजा सोडा, शरीराच्या गरजा टाका, असं आम्ही कुठेच म्हटलं नाही. आम्ही कुठे सांगितलं हे टाका? मनोगतान कामान, मनाने निर्माण केलेल्या गरजा. या मनाच्या गरजा आहेत का? नाही आहेत. मग ह्या गरजा कोणाच्या आहेत? इंद्रियांच्या आहेत. मन कुणाला वश झालंय? इंद्रियांना. ते म्हणतात हे मन त्या इंद्रियांना वश होऊन बसतं आणि फार झटकन वश होतं आणि ते रमतं त्याच्यामध्ये, आणि त्यामुळे त्या विषयांच्या मध्ये रमतं आणि त्यात रमतं, म्हणून त्याला आवरावं लागतं. म्हणजे मनाला तू तुझ्या जागेवर बस असं सारखं सांगावं लागतं. म्हणून ते सांगतात इथे की आम्ही मनोगतान कामान सांगितले आहेत, आम्ही शरीरगतान कामान नाही सांगितले. शरीराची आवश्यक असणाऱ्या गरजा गीताकारांनी सगळ्याला 6व्या अध्यायात आपण पाहूच, तपस्व्यापेक्षा सुद्धा. कारण तप करताना शारीरिक तप केलं आणि शरीराला कठोर जर त्रास दिला किंवा त्या तपाचं आचरण करताना फार कठोर कठोर नियम जर अवलंबले, गीताकारांना मान्यच नाही. गीताकारांना एकच मान्य आहे, युक्ताहार विहारस. गीताकार म्हणतात एवढंच मान्य आहे, सगळं कसं मनुष्याच्या ठिकाणी पूर्णपणे संतुलित असलं पाहिजे. फक्त त्यांच्या दृष्टीने जी गरज आहे ती गरज व्यक्ती बदलते, ही मात्र गोष्ट निश्चित. कारण प्रत्येक व्यक्तीची गरज तीच नाही आहे. माझ्या शरीराची गरज जर एकच भाकरीची आहे, दुसऱ्याच्या शरीराची गरज 5 भाकरीची. तो काय इतका शेतात कष्ट करतो की तो सकाळीच मुळी 2-2.5 भाकरी खातो आणि कामाला उभा राहतो. 11:30-12 वाजले की त्याच्या पोटात पुन्हा आग भडकलेली असते. पुन्हा 11:30-12 वाजता त्याला 2-2.5 भाकरी लागते. आमच्या कथाकारांच्या म्हणजे हरदासी कथा आहेत, त्या हरदासी कथांमध्ये फार छान सांगितलंय. म्हणाले अहो, असा शेतामध्ये काम करणारा शेतकरी आहे, आमच्यासारखा शहरातला माणूस, त्याचं आरोग्य त्याला काही सांभाळता येत नाही. तो सारख्या आरोग्याच्या सल्ल्याची मासिकं पुस्तकं वाचत असतो आणि इंटरनेटवरून डाउनलोड करून घेत असतो. कारण त्याला सारखं आपलं शरीर कसं तंदुरुस्त ठेवायचं याची काळजी पडलेली आहे. त्याला कुणीतरी सांगितलं की जेवणाच्या मध्ये पाणी प्यावं, जेवणानंतर पाणी पिऊ नये. त्यांनी पाहिलं, हा सकाळी बसला आणि यांनी 2-2.5 ह्या एवढ्या मोठमोठ्या जाड मनगटा एवढ्या मोठ्या 2 भाकरी कुस्करल्या, त्याच्यात दूध घातलं, खाल्लं आणि त्याच्यावर तांब्यावर पाणी घटा प्यायला. हा म्हणाला ह्याचं काही खरं नाही, काय जेवण आहे, काय पाणी पिणं आहे. तो म्हणला बाबा, तुम्ही असं नका करत जाऊ, तुम्हाला जे खायचं आहे ना ते खाण्याच्या मध्ये तुम्हाला जेवढं पाणी प्यायचं आहे तेवढं पाणी पिऊन घ्या. म्हणाला काय होतं? नाही म्हणलं तब्येतीला चांगलं नसतं. असं आहे का? म्हणते बरं. आता हे एवढं मोठं, आता ते खेडेगावातले तांबे काही लहान नसतात, मोठे गडवेच असतात प्रत्येकाचे. ते गडवाभर पाणी प्यायलेला होता तो. त्यांनी त्याची ती बांधून ठेवलेली जी भाकरी आहे ते फडकं सोडलं आणि उरलेल्या 2.5 भाकरी पुन्हा खाल्ल्या. तो म्हणला बाबा, एवढं खाल्लं होतं तू, आता पुन्हा कसा खातोस? म्हणले तुम्ही सांगितलं ना की पाणी प्यायल्यावर खाल्लं पाहिजे, कारण नंतर पाणी पिलं तर त्रासदायक आहे. मग त्याच्यावर भाकरी खाल्ली. तो म्हणाला तू खाल्लं नाही खाल्लं काही फरकच पडत. ज्याला एका वेळी 5 भाकऱ्या पचवण्याची ताकद आहे, त्यामुळे गरज कुणाची काय हे आम्ही नाही ओळखू शकत. तुकाराम महाराज म्हणतात, सांगत होते तुम्ही ऐका हो कानी, आमुचे नाचणे नाचू नका. आम्ही जसे चालतो
काय अधिकार आहे म्हणाले तुम्हाला आमच्यावर टीका करण्याचा? की तुकाराम महाराज त्या भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन बसतात, घरी बायका पोरं उपाशी राहतात. आमची बायका पोरं आणि आमचं अध्यात्म किंवा आमचं भजन किंवा आमच्या ईश्वराशी असणारा एकोपा आमचा आम्ही पाहून घेऊ, त्याच्यामध्ये तुम्हाला पडायचं कारण? तुम्ही या आमच्या पातळीवर. तुम्हाला आपलं स्वतः लेखक म्हणून 4 पुस्तकं खरडायला काय जातं? तुकारामाच्या चरित्रावरती असलेली नसलेली आणि नसलेली सिनेमे काढायला काय जातं? कारण तुमचा कॅलिडोस्कोपच नाही आहे. ते म्हणतात ना की आम्ही आमच्या कॅलिडोस्कोपमधनं बघतो. ह्यांच्या कॅलिडोस्कोपला आहेत कुठे अँगल्स? ह्यांच्या कॅलिडोस्कोपला एकच अँगल आहे, तो म्हणजे यांचा विकृत अँगल. म्हणून तुकाराम विद्रोही होतो. कशाला तुकारामाला विद्रोही व्हावं लागेल? यांच्याकरता विद्रोही तुकाराम आहे. तुकाराम कुठंच विद्रोही नाही आहे आणि असण्याचं काही कारणही नाही आहे. आता चलती राणं आहे म्हणून तुकारामावर 2रा झाला, 3रा झाला, सिनेमा येतोय. कुणाकरता? सांगण्याचा हेतू असा आहे की त्यांची गरज काय आहे, त्यांची अपेक्षा काय आहे, ते काय जीवन जगतायत, भूमिका पूर्ण भिन्न आहे. माझी गरज काय आहे मी माझ्यापुरती ओळखावी, समोरच्याची गरज काय आहे तो ओळखेल. आणि त्यामुळे लोक म्हणतात यांच्या परंपरेत काय हो, प्रत्येक गोष्टीला उत्तर दिलंय आणि प्रत्येक गोष्टच हे सामावून घेतलीच पाहिजे, कारण सगळी माणसं सारखी नाहीत. जिथे आमच्या परंपरेमध्ये सती जाणारी स्त्री स्वीकारली आहे, त्याच परंपरेमध्ये विवाहाला उभी राहणारी वधू आपल्या पुत्रासहित उभी राहते हे पण स्वीकारलेलं आहे. तिला सहोड हा वधू असं म्हटलेलं आहे की जी आपल्या मुलाबरोबर विवाहाला उभी राहते, मुलाला बरोबर घेते आणि ती पुनर्विवाहाला उभी राहते, अशी ही वधू धर्माने स्वीकारलेली आहे. आणि जी सती जाते पतीबरोबर, तिचं सतीपण पण स्वीकारलेलं आहे. कारण मानसिकता काय असेल ते तुम्ही नाही ठरवू शकत. जगामध्ये ही 2 टोकं आहेत आणि म्हणून त्यांनी सांगितलं की कामना ही सरसकट जात्यातल्या दाण्यासारखी एकत्र भरडू नका. कामनेची जातकुळी भिन्न भिन्न आहे. कामना वेगवेगळ्या स्तरावरती आहे. म्हणून कामनेचं जो पहिलं वर्गीकरण केलं आहे ते पहिलं वर्गीकरण हे आहे. आता आपण तेवढ्याकरता बघितलं. त्यानंतरचा जो दुसरा विचार आपण करायचा तर कामना 2 प्रकारांनी आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते. एक कामनेचं स्वरूप आहे ते संकल्पात्मक आहे आणि एक कामनेचं स्वरूप आहे ते विकल्पात्मक आहे. की प्रत्येकाच्या अंतःकरणातल्या ह्या कामना आहेत. कधी संकल्पाच्या पातळीवर येतात, कधी विकल्पाच्या पातळीवर येतात. संकल्पाच्या पातळीवरती येणाऱ्या कामना चांगल्याच असतात असं काही नाही आहे. विकल्पाच्या पातळीवरच्या कामना चांगल्या बहुधा नसतातच, कारण त्या आम्ही जो विकल्प म्हणून जे आमच्या मनामध्ये येतं आणि आम्ही ते स्वीकारतो. संकल्प सोडतो आणि विकल्पाला स्वीकारतो. कसं? आपण एक उदाहरण बघू की संकल्पात्मक कामना आहे, सात्विक मनुष्य आहे, तो नेहमी संकल्पात जगण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो मी कायदे कानून मी काही मोडणार नाही, मला जे योग्य वाटतं तोच व्यवहार मी करणार. आणि त्यामुळे सात्विक व्यवहार करताना तो फक्त कायद्याची भाषा जाणतो, तो सात्विकता जाणतो आणि सात्विकता जाणून जे त्या सात्विक व्यवहारात बसेल, जे योग्य वाटेल तेवढंच काम तो करतो. आणि तो म्हणतो त्याच्या मागे मला पैसे भरायचे आहेत, मला काम करायचं आहे, माझं काम करून घेताना मी पैसे देऊन काम करणार नाही, मी काम करत असताना दुसऱ्याकडून मी पैसे घेणार नाही, कुठल्याही प्रकारचा खोटा व्यवहार मी करणार नाही. ह्या जो व्यवहार आहे हा मनोगतान कामान कोणत्या इथे हे जसे सात्विक आहेत तसे संकल्पात्मक आहेत. त्या सात्विक कामनांच्या बरोबर दुसरी जी जातकुळी आहे ती राजसिक कामनांची. ती कामना काय सांगते? अहो आम्ही कायद्याच्या चौकटीत बसलेले आहोत, पण आम्ही कायदा ओलांडत नाही, पण आम्हाला आमच्या मनाप्रमाणे काही करून पाहिजे, आम्हाला आमचा लाभ पाहिजे. आम्हाला इन्कम टॅक्स कन्सल्टंट कशा करता लागतात? त्याच्याच करतात की आमचा इन्कम टॅक्स किती कमीत कमी आम्हाला भरावा लागेल आणि तो कसा वेगवेगळ्या मार्गाने आम्हाला आमचा भरण्याचा कर चुकवता येईल याकरता आम्ही विचार करतो.
आमच्या मनामधली धारणा काय आहे की बा आम्ही काही कायदा ओलांडत नाही आहे, पण वैयक्तिक पातळीवर नीतिमत्तेचा आम्ही विचार करत नाही. तिथे नीतिमत्ता आमच्या डोळ्यापुढे नाही आहे. आम्ही फक्त कायद्याची भाषा बोलतो. आणि त्यामुळे ही जी आहे ही संकल्पात्मक किंवा कामनांच्या मध्ये गुणांची विभागणी आहे. आपल्याकडे गीताकारांनी एकाच ठिकाणी सांगून ठेवलंय, पण गीताकारांना पुष्कळ बडवून काढलंय. गुणकर्म विभागशः. प्रत्येक ठिकाणी गुणांचा विचार करा आणि प्रत्येकाला प्राप्त झालेला जो कर्माचा भाग आहे, स्वधर्माचा भाग असेल किंवा त्याचं कर्तव्य असेल, त्याच्या वर्णाश्रम धर्म वगैरे वगैरे जे काही असेल ते, पण जे कर्म त्याला बंधनकारक आहे, जो त्याचा स्वधर्म आहे, जे त्याचं विहित कर्म आहे, ते जे विहित कर्म आहे, त्यामुळे भगवंतांनी म्हटले चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. पण तिथे जी मारामारी आहे ती आता आपण 4थ्या अध्यायात करू. आत्ता इथे आपल्याला एवढंच बघायचं आहे की गुणांनी सुद्धा कर्मामध्ये विभाजन आहे. तिथे पण आम्हाला पळवाटा आहेत, तिथे पण राजसिक कर्म आहे. आम्ही स्वीकारायचं म्हटलं तर राजसिक स्वीकारतो. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातली गोष्ट आहे. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये त्यांनी असं सांगितलंय, मला एक माणूस मुंबईला होता, त्याला असं वाटलं गोंदवल्याला जाऊन महाराजांचं दर्शन घ्यावं, काय वाटेल ते झालं तरी. आता मनात आलं, माझ्या मनातला संकल्प फार मोठा आहे, महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. मी महाराजांचं स्मरण करतो आणि इथून निघतो, कारण माझ्याकडे पैसे नाहीत. मुंबईहून मिरजेच्या गाडीत बसण्या इतके पैसे नाही आहेत. विदाऊट तिकीट बसतो. तिकीट न काढता बसला आणि निघाला. तिथून निघाला तो मिरजेच्या आधी जिथे उतरावं लागलं गोंदवल्याला जाण्याकरता उतरला. आता त्यावेळी काही सोय नव्हती, मिरजेला ST नव्हत्या आणि काही पुढे प्रवास करण्याच्या बसेसही नव्हत्या. तर लोक बैलगाडी करून जायचे. काही लोकांनी बैलगाडी केली होती. यांनी विचारला, हो तुमची बैलगाडी जातीये, मला घेऊन जाता का? घेऊन जातो म्हटले, आहे जागा, बसा आमच्या बैलगाडीत. बैलगाडीत बसला. आला गोंदवल्याला. आल्यावर महाराजांना पाहिलं. महाराजांना बघितल्यानंतर दर्शन घेतलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा येऊन बसला महाराजांच्या जवळ, नमस्कार केला. म्हणाला, महाराज आपली काय कृपा आहे, आपल्या भेटीची मला इतकी तळमळ लागली होती म्हणून मी मुंबईहून निघालो आणि आपल्याला भेटण्याकरता आलो. माझ्याकडे काही पैसे नव्हते, त्यामुळे मी काही तिकीट काढलं नाही आणि आपल्या कृपेमुळे मला TC भेटला नाही, त्यामुळे माझा प्रवास सुखकर झाला. मी इथे आलो. इथे आल्यावर मला बैलगाडी मिळाली. मी बैलगाडीत बसलो. बैलगाडीतून मला या लोकांनी इथे आणलं. पुन्हा मला पैसे लागले नाहीत. बघा म्हणाले, आपलं केवढा कृपेचा ओघ माझ्यावरती आहे, केवढा कृपाशीर्वाद, केवढा कृपानुग्रह माझ्यावरती आहे. महाराज फक्त श्रीराम म्हणाले, काही बोलले नाही. नंतर म्हणाला, आता उद्या मी जाणार आहे. बरं म्हणाले. महाराजांनी एक माणूस दिला बरोबर. महाराजांनी त्या माणसाला सांगितलं, याला ज्या स्टेशनवरून हा मुंबईला जाण्याकरता बसणार आहे तिथपर्यंत याला नेऊन सोड. गोंदवल्यापासून तिथपर्यंत त्याला नेलं. त्या स्टेशनावरती 2 मुंबईची तिकीटं काढली. तरी सांगितलं, का मुंबईला जायची 2 तिकीटं का काढली, तुम्ही पण माझ्याबरोबर येणार आहे का? नाही म्हणाले. महाराजांनी मला सांगितलं 2 तिकीटं काढा, कारण येताना हा माणूस तिकीट काढून आलेला नव्हता. आता जाताना जातो यांनी रेल्वेचे पैसे बुडवले होते आणि म्हणाले, याच्या हातामध्ये आता 1 तिकीट द्या आणि दुसरं तिकीट त्यांनी मला तुमच्यासमोर फाडून टाकायला सांगितलंय. कारण दुसरं तिकीट तुमच्या हातात दिलं तर तुम्ही दुसऱ्याला देऊन त्या तिकिटाचा व्यापार करा. आणि म्हणाले, ते तिकीट वापराल. ही जी आहे ही गबाळी आपल्या ठिकाणची असणारी भूमिका आहे. त्यांनी सांगितलं, ही राजसिक कामना आहे. भगवंताला भेटण्याकरता, सद्गुरूंना भेटण्याकरता जर असलं उलटपालटा उद्योग करायचा असेल तर त्यांच्या भेटीचं प्रयोजनच काय, कशाकरता त्यांना भेटण्याकरता जायचं, काही आवश्यकताच संभवत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, ह्या अशा ज्या कामना आहेत त्याही कामना मुंबईमध्ये साधी गोष्ट आहे की जे सगळे आपण करतो. आज रिटर्न तिकीट का काढतो, उद्याला परत चालतो म्हणून. ठाण्याहून निघाला, दादरला गेला, जाताना तिकीट काढलं, रिटर्न काढलं, संध्याकाळी परत आला. आल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी जाताना ते तिकीट चालेल की नाही माहीत नाही, परत येताना चालेल. हा जाताना फक्त तिकीट काढतो, येताना त्या रिटर्न तिकीटवर येतो. वास्तविक रिटर्न तिकीट वापरून झालेलं आहे. 1 तारीख फक्त पुढे पाडलेली मिळते की आम्ही त्याचा उपयोग करतो. म्हणजे मनुष्याला सहजी जी राजसिकता आहे, तत्वज्ञानाला ही कामना पटणार नाही.
ही त्यांना जमणार नाही, त्यांच्या मते हे मान्य नाही. त्याच्या पुढची आहे जो कायदाही मानत नाही, जो नीतिमत्ताही मानत नाही आणि जो बंधनही मानत नाही, असा जो आहे त्याच्या कामना तामसिक आहे. आता इथेच हे सगळं भगवंत सांगतायत आपल्याला, या सगळ्या कामना दूर करा म्हणून आम्हाला सांग की ह्या ज्या अशा प्रकारच्या कामना आहेत, या कामना कुठल्याही प्रकाराने त्याचा अवलंब केला. कारण काय असतं, मनुष्याला अध्यात्मसुद्धा रिझल्ट ओरिएंटेड पाहिजे असतं, अध्यात्माचा परिणाम पाहिजे असतो. अध्यात्माचा परिणाम पाहिजे, पण अध्यात्म प्रामाणिकपणे जगायला नको. म्हणून भगवंतांनी आम्हाला सांगितलं, बाबा रे त्याच्या मागचे इतके आयाम आहेत, हे लक्षात ठेव. आणि अशा प्रकारे मनामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या कामना आहेत त्या कामनांचा तू विचार कर. कारण गडबड करणारं फक्त मन आहे, बुद्धी फारशी गडबड करत नाही. आत्ता आपण पाहिलं तसं शरीराची आवश्यकता नाकारता येत नाही. मग गडबड करणारं कोण आहे, तर मन आहे. त्याकरता पुढच्या श्लोकात म्हणतात, दुःखेष्वनुद्विग्न मनाः सुखेषु विगत स्पृहा वीतराग भयक्रोधा स्थितधीर मुनिरुच्यते. म्हणाले दुःखेषु, जेव्हा दुःख झालेलं असतं त्यावेळी अनुद्विग्न मनः, त्यावेळी त्यांनी मन उद्विग्न होत नाही. असा जो कोणी आहे पुरुष, अवघड आहे. दुःखामध्ये उद्वेग निर्माण होत नाही असं होत नाही. साधा ताप आला, थोडा अशक्तपणा आला की असं वाटतं देवा अरे काय रे हे, तू जे काय आयुष्य दिलेस ते चांगलं हातीपायी चालतं दे, असला अशक्त देह देऊ नकोस, या देहाला चांगला सुदृढ ठेव, तू माझ्याकडे बघत नाहीस का. सुरू झालं मनुष्याचं. मनुष्याला असं वाटतं की नाही रे बाबा, सगळं जे पाहिजे ते एकदम तंदुरुस्त पाहिजे. म्हणाले मनुष्याला सुखेषु विगत स्पृहा, सुखाच्या बाबतीमध्ये ज्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आसक्ती, स्पृहा, आवड शिल्लक राहिलेली नसते. वीतराग भयक्रोधा, ज्याचं अंतःकरण वैराग्याने युक्त झालेलं आहे. वीतराग, राग म्हणजे आसक्ती, ज्याच्या अंतःकरणातनं पूर्ण निघून गेलेली आहे. भय आणि क्रोध ज्याच्या अंतःकरणातनं निघून गेलेले आहेत. आता पुढे त्याची सगळी एक जी साखळी मांडली आहे तेव्हा आपल्याला कळेल की काय ह्या सगळ्या गोष्टी म्हणतात. ज्याच्या ठिकाणचं भय निघून गेलेलं आहे. आणि भय कशाने जातं 16व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलंय. दैवी संपत्तीची सुरुवातच सांगितली, अभयम सत्व संशुद्ध. अभय हे भगवंताच्या नामाचं पहिलं फल आहे किंवा लक्षण आहे. की भगवंताचं नाव घेतलं आहे आणि आम्हाला भीती वाटते, शक्य नाही. जो भगवंताचं नाम घेणारा आहे तो अभयच आहे, त्याच्या ठिकाणी तो भयरहितच आहे, असं असलंच पाहिजे. त्यामुळे हा जर एवढा मुनी आहे, हा जर अशा प्रकारे स्थितधीही आहे, ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, त्याला भय कुठून येईल, वीतराग, त्याला आसक्ती कुठून राहील. आणि म्हणून ते म्हणतात की तो मुनी आहे असं समजावं. त्याला मुनी म्हटलं जातं. नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती आणि सुखाची या आरती अडपाहिजे ना. म्हणाले सुखातही अडकत नाही आणि दुःखाच्याही ठिकाणी आर्त होत नाही. आणि भक्तीमध्ये आपण पाहू त्यावेळी त्यांनी जे भक्तीचे त्यांनी माझी हे सहज स्थिती भक्ती नाम असं जेव्हा पुढे वर्णन केल्याने व्याख्या केली माऊलींनी, तिथे त्या भक्तीमध्ये ते म्हणाले भक्तीच्या व्याख्यांमध्ये किती प्रकारची भक्ती आहे, पुष्कळ प्रकारची. त्यातला एक प्रकार आहे गीताकारांनी सांगितला, त्यातला आर्त हा त्याच्यात टाकलाय. म्हणून ते इथे सांगतात की सुखाच्या बाबतीत तो आर्त नाही आहे. सुख पाहिजे याकरता उत्कटतेने भगवंताला अळवत बसला नाही की भगवंता मला हे दे, भगवंता मला हे दे. कोणत्याच बाबतीत नाही. आरती पाहिजे ना, अडकत नाही, त्याच्या लाभाने अडकत नाही आणि दुःख प्राप्त झालं म्हणून उद्वेगत नाही. अर्जुना तयाचा ठाई काम क्रोधू सहजे नाही. सहजे नाही, स्वाभाविकपणे नाही. त्या माणसाच्या ठिकाणी कामना आणि क्रोध स्वभावतःच नाही आहे. म्हणजे आपण म्हणतो या माणसाच्या स्वभावात तुम्ही बघा, हा कधी खोटं बोलणं शक्यच नाही, हा कोणाची चोरी करणंच शक्य नाही, कारण ह्याचा तो स्वभावच नाही. स्वभाव म्हणजे ही त्याची मूलभूत घडण आहे. हा त्याच्या स्वचा भाव आहे, हा स्वचा आत्मभाव आहे, हा त्या व्यक्तीचा आत्मभाव आहे स्वभाव म्हणजे. आणि ते सांगतात हा सहजे, हा स्वाभाविकपणे, याला क्रोध माहीतच नाही.
म्हणून ते इथे सांगतात, काम क्रोधू सहजे नाही, स्वाभाविकपणे नाही, आणि भयाते नेणे कही परिपूर्ण तो. आणि त्याला भय पण माहीत नाही, त्याच्या ठिकाणी भय उत्पन्नच होत नाही. ऐसा जो निरवधी, असा निरवधी या ठिकाणी अवधी अवकाश नाही, अमर्याद आहे. त्याच्या ठिकाणी निरवधी म्हणजे अमर्याद आहे तो. ऐसा जो निरवधी तो जाणपा स्थिरबुद्धी, तो स्थिरबुद्धी आहे. त्याला तू स्थिरबुद्धीचा पुरुष आहे हे जाण. तो निरसुनी उपाधी भेदरहितू, त्यांनी आपली उपाधी टाकून दिलेली आहे आणि त्यामुळे त्याच्या ठिकाणी कोणताच भेद संभवत नाही, आपपर संभवत नाही, त्याच्या ठिकाणी सुखदुःखात्मक संभवत नाही, त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अभिलाषा ह्या स्वरूपात संभवत नाही, लोकांच्या ठिकाणी मानापमान ह्या स्वरूपात संभवत नाही. कोणत्याच प्रकारची उपाधी आणि त्यातला भेद त्याच्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. आपल्याला सांगते की नाव मला कोणाचंच सांगायचं नाही, पण एकेकाळचे आमच्या महाराष्ट्रातले फार मोठे संत होऊन गेलेले, पण कशी उपाधी असते, कशी किती पातळीपर्यंत शिल्लक राहते. प्रवचनाला बोलवायचं आहे, तुमचं भजन ठेवायचं आहे, आपण या. पहिला प्रश्न, किती लोक गोळा करू शकता? 10,000 लोक असल्याशिवाय मी प्रवचनाला, व्याख्यानाला, भजनाला येत नाही. एवढी माणसं असतील तर मी येतो. आजही या चालीवरती आम्हाला महंत भेटतात की हे असं असेल तर उपाधी झाली ना. इतकं ज्ञान आहे, इतकं सामर्थ्य आहे, इतका लोकांच्या मध्ये हॅलो आहे, इतके लोक मागतायत तुम्हाला, इतकी मागणी आहे तुमच्याकरता लोकांच्या मध्ये. एवढी असताना सुद्धा मनुष्याच्या ठिकाणची उपाधी संपत नाही आणि ती फार वरपर्यंत राहते. ती लोकेशनेची राहते, अनेक प्रकारची राहते, वित्तेषणेची राहते, अनेक प्रकारची राहते. इथे भगवंत सांगतात आणि इथे माऊली त्याच्यावर म्हणतात की तो निरसुनी उपाधी भेदरहितू, त्याच्या ठिकाणी उपाधी काही शिल्लक राहत नाही, म्हणून तो मुनी बनतो. विवेकानंदांच्या चरित्रातला प्रसंग आहे. विवेकानंद अशाच त्यांच्या प्रवासामध्ये एका भागामध्ये एका मंदिरामध्ये जाऊन उतरले आणि त्या मंदिरामध्ये एक तांत्रिक येऊन उतरलेला होता. आता त्या तांत्रिकाला भेटायला इतकी माणसं येत होती, नमस्कार करत होती, त्याला घाबरून घाबरून काय काय खायला आणून देत होती. आणि विवेकानंदांना भेटायला येणारी सगळी माणसं विवेकानंदांना नमस्कार करून त्यालाही नमस्कार करून जात होती. त्या तांत्रिकाकडे पुष्कळ त्याची आता उपाधी काय, कमी कवट्या आहेत, कवड्या आहेत, काय अमुक अमुक तमुक पुष्कळ वस्तू, त्याच्याकडे काट्या, पुन्हा काय काय गोळा केलेल्या वस्तू, असं पुष्कळ काही काही त्याच्याजवळ होतं. आणि तो विवेकानंदांना म्हणाला की अहो, इथे माझ्याकडचे आलेले लोक माझ्याकडे येऊन जातात, तुमच्याकडचे आलेले लोक मला नमस्कार करून जातात, कोण आहात तुम्ही आणि तुम्हाला एवढे लोक का नमस्कार करतात? ते म्हणाले मला नाही कोणी नमस्कार करत. मग म्हणाले हे कशा करता करतात? मी कालीमातेचा निस्सीम भक्त आहे म्हणून मला नमस्कार करतात. माझ्या नमस्कारामध्ये त्यांना कालीमातेची भक्ती मिळते. त्यांना असं वाटतं या माणसाला नमस्कार केला तर कालीमाता आम्हाला अधिक जवळ येईल, म्हणून ते मला नमस्कार करतात, मला म्हणून नाही करत म्हणाले नमस्कार. ते म्हणाले तू स्वतःला काय समजतो? म्हणाले मी काही समजत नाही. म्हणाले तू कोणती विद्या प्राप्त करून घेतली आहेस म्हणून हे एवढे लोक तुझ्या पायावरती डोकं ठेवायला येतात आणि कालीमातेचा भक्त म्हणून तुला मान्यता देतात? ते म्हणाले विद्या कोणतीच असावी लागत नाही, ईश्वराच्या भक्तीमध्ये विद्या काही वेगळी असतच नाही. मग म्हणाले मी तुला सांगतो माझ्याकडे विद्या आहे, मी तांत्रिक आहे आणि मला इतकी भूतवश आहे, म्हणून मी आपल्याला म्हणत त्याच्याकडे सामुग्री पुष्कळ आहे. मला म्हणाले इतकी भूतवश आहेत की तू काय जे कालीमातेचा भक्त म्हणतोस तुला सुद्धा मी चांगला लांबून मारून टाकीन, इतकं माझं सामर्थ्य आहे. ते म्हणाले कर प्रयोग, काही अडचण नाही. मारू का म्हणले? हो म्हणले मारा. आणि मग तो लांब जाऊन बसला आणि त्यांनी आपल्या भूतांना सांगितलं की त्यांच्या अंगावरती जा. आता तो त्याचा एकापेक्षा एक जालिम उपाय त्यांच्यावरती करत होता आणि त्या इतक्या उपायांनंतर सुद्धा विवेकानंदांवर काहीच परिणाम झाला नाही. तो म्हणाला माझ्या इथून एवढी भूतं पाठवतोय मी आणि त्यांना एवढा तुझ्यावरती हल्ला करायला सांगतोय, त्या भूतांना तू परतवून कसा लावतोयस, कोणत्या विद्येने परतवतोस? ते म्हणले मला परतवायची गरजच नाही, माझी जी कालीमाता आहे ती कालीमाता परतवत असेल, मला काय माहिती, मला तुझं एकही भूत दिसत नाही की खेत दिसत.
मला कशाचंच दर्शन होत नाही. आणि मग तो त्या क्षणी म्हणाला, मी कशाला या जादूमध्ये अडकलो. या भूताखेतांच्या मार्फत लोकांना दहशत, लोकांचे काही गोष्टी करणे, काय करणं, पिशाचाही अमुक आहे तमुक आहे, त्याच्या माध्यमातून पैसे मिळवणे, हा मी पुष्कळ उद्योग केला म्हणाला. आणि विवेकानंदांच्या चरित्रात असं वर्णन केलंय की त्या माणसाने विवेकानंदांच्या समोर ते सगळं टाकून दिलं आणि त्यांनी सांगितलं, शक्य असेल तर या भूतांना सुद्धा मुक्ती देऊन टाका, जेवढ्यांना मी इतक्या ठिकाणी घेऊन नाचत राहिलो. आणि आता याच्या पुढे मी तुमच्याच सारखी उपासना करीन, यापेक्षा मी काही वेगळं करणार नाही. तर सांगायचं, हा मुनी कसा असतो, या मुनीवरती कशाचाच परिणाम होऊ शकत. हा जो वीतराग भयक्रोध आहे, भय कशाचंच वाटत नाही. या अशा सगळ्या वर्तणुकीचा क्रोध येत नाही. आमच्यासारख्यांना क्रोध आहे. 4 वाजल्यापासून आमचं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे की काय होतंय, राज्यपालांचं अभिभाषण कसं होतंय, किती त्रास देत आहे, बाहेर किती गोंधळ आहे. आता इथे राजा राज्य करी, दुबळा का चिंता करी, आमच्या घरात बसून आम्ही काय करणार आहे आणि आमच्या चिंतेने तिथे काय फरक पडणार आहे. पण सामान्य मनुष्य असाच आहे. ह्यात कोणताच संकल्प आहे मला सांगा, कोणताही नाही, विकल्प आहे. मनोगतान कामान, मन कुठे गेलेलं आहे. 6 वाजता प्रवचन आहे, चांगलं बसावं, ध्यान करावं, नाही तर आपल्या विषयाचा अभ्यास करावा, चिंतन करावं. 2 तास मिळत असले तर बसा, चांगल्या आपल्या विषयाचा आनंद घ्या. नाही, मनोगतान कामान, मन गेलं मुंबईमध्ये, ते गेलं राज्यपाल जिथे तिथे मन. म्हणजे सांगण्याचा हेतू असा आहे, मनुष्य संकल्पात राहत नाही, विकल्पात राहतो. त्याला त्या क्षणी जी काही बातमी यायची आहे, रात्री 10 वाजता पाहता येते, 9 वाजता पाहता येते, 11 वाजता पाहता, काय तुमची वेळ आहे. दिवसाचे 24 तास टीव्हीने आमच्यावर उपकार केलेले आहेत. चॅनल चालूच आहेत 24 तास, रिपीटेडली आम्हाला बातम्या बघायला मिळतात. पण तसं नाही, आत्ता काय घडतंय ते आत्ताच कळलं पाहिजे, त्याच्याशिवाय आमचं पाऊल पुढे पडत नाही. ह्या ज्या सगळ्या आहेत, हा तसा नसतो. याच्या ठिकाणची बुद्धी इतकी विलक्षण स्थिर असते की जी घटना घडणार आहे ती घडणार आहे, ती ज्याच्याकरता घडणार आहे ती घडणार आहे, ती जशी घडणार आहे ती घडणार आहे. त्यात बाबा तू काय करणार आहेस, मग काय एवढा डोकं शिणवून घेतो. आणि म्हणून तो आम्हाला सांगतो की स्थितधीही, त्याची तो मुनी मौन असतं. मौन हे मनाचं आहे, हे वाणीचं तप नाही आहे, हे मनाचं तप आहे. म्हणून गीताकारांनी पुढे आपल्याला सांगितलंय की मौन हे वाणीचं तप नाही आहे, मौन मनाचं आहे. कारण बोललो नाही तरी आज संकल्प विकल्पांचा डोंब उसळलेला नसतो असं नाही, आज चालू आहेत संकल्प विकल्प. आणि म्हणून ते सांगतात की हा जो मुनी आहे त्याच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये पूर्ण शांतता प्राप्त झाली. कुठल्याही प्रकारे अंतःकरण हालत नाही, त्यात स्थितधीही, त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे. आपण जे मगाशी म्हटलं ना की बुद्धीला गरजा नाहीच आहे, बुद्धी शांत होणं फार सोपं आहे. सगळी गडबड कुठे आहे, या मनाने गोंधळ घालावा आणि त्याचा गोंधळ बुद्धीने जमेल तेवढा निस्तरावा. आणि मन निस्तरायला तयार नसलं तर मन त्याची मानी, त्याचंच मानतं आणि मनमानी करतं, ते स्वतःच मानतं, आपल्याच व्यवहार करतं. आता इथे पुढे सांगतात ते आपल्याला, यस सर्वत्रान. आता इथे सगळ्यांच्या ठिकाणी कसा आहे तो अनभिस्नेह, ज्याच्या अंतःकरणामध्ये तत्तत्प्राप्य शुभाशुभम, काय जे प्राप्त होईल ते, जे शुभ असेल नाहीतर अशुभ असेल, नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची प्रज्ञा तिष्ठत म्हणजे राहणे, प्रतिष्ठत म्हणजे प्रकर्षेनी राहणे, प्रकर्षानी तिष्ठती, तिष्ठती म्हणजे राहणे, ती प्रकर्षाने स्थिर झालेली असते, सामान्यपणे नाही स्थिर झाली, अगदी प्रकर्षेने स्थिर झालेली आहे. आणि म्हणून ते सांगतात, आता 2 श्लोकांचा आपल्याला एकत्र खरं म्हणजे अर्थ इथे आधी आपण या 4 ओळी पाहून घेऊ. जो सर्वज्ञ सदा सरीचा, परिपूर्ण चंद्रुका जैसा, अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. चंद्रासारखा आहे. आता तर शरदाचं चांदणं आहे, हे चांदणं जे आहे तो सगळ्यांना देतो. त्याच्यामध्ये कोणी अधम आहे कोणी उत्तम आहे. उत्तमाला जरा अधिक चांदणं आणि अधमाच्या इथे अंधार असं काही चंद्र करत नाही. ऐसी अनवच्छिन्न समता, अशा प्रकारची अखंड समता
ज्याच्या ठिकाणी आहे. भूतमात्री सदयता, भूतमात्रांच्या ठिकाणी ज्याच्या ठिकाणी दयाबुद्धी दिसते, भूतमात्रांच्या विषयी जो अत्यंत दयाळू आहे, कनवाळू आहे. आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे, आणि कोणत्याही वेळी मन बदलत नाही. तळ्यात का मळ्यात त्यांचं होत नाही. एकदा विरोधी पक्षात बसतो, एकदा सत्तेत बसतो. हे सकाळी 8 वाजले तरी भाषा तीच, आमच्या विरोधात बसतो, भाषा तीच, संपतच नाही. त्याच्या अंतःकरणामध्ये स्थैर्य येतच नाही. गोमटे काही पावे तरी संतोषे तेणे नाभी भवे. काही चांगलं निर्माण झालं, काही मिळालं चांगलं म्हणून लगेच मन त्याचं उचंबळून येत नाही. किंवा जो ओखटेनी नागवे विषादासी, किंवा अतिशय दुःख झालं म्हणून लगेच त्याचं अंतःकरण हैराण होऊन गेलं, उद्विग्न झालं, मनाला बेचैनी आली, होत नाही म्हणाले. ऐसा हरिख शोक रहितू, अशा प्रकारे आनंद आणि शोक याच्यापासून दूर असलेला जो आत्मबोध भरितू, ज्याच्या ठिकाणी आत्मबोध परिपूर्णतेनी ओतप्रोत, म्हणजे तो कसा भरलेला आहे, एखाद्या घड्यासारखा भरलेला आहे. घडा कसा काठोकाठ भरलेला आहे. जेव्हा काठोकाठ भरलेली घागर ठेवलेली असते तेव्हा एकही थेंब सांडत नाही. पण जेव्हा त्या घागरीला थोडंसं हलवलं की ते जे वरचं पाणी आहे ते उचंबळतं आणि ते बाहेर येतं. म्हणजे अंतःकरण कसं आहे, त्या काठोकाठ भरलेल्या घड्यासारखं आहे. आणि जेव्हा व्यवहार करावा लागतो, बोलावं लागतं, दुसऱ्या माणसाच्या बरोबर काय बोलायचं आहे, चालायचं आहे, त्याचं काही काम करायचं आहे, त्याच्या मनाप्रमाणे काही त्याच्या विषयाच्या संदर्भामध्ये त्याला काही आपला उपयोग असेल तर करून द्यायचा आहे. अशा वेळी जे घडतं ते काय होतं म्हणाले, असा हा ओतप्रोत भरलेला आत्मबोधानी, त्या आत्मबोधाची भरलेली जी घागर आहे ती उचंबळून बाहेर येते. आणि त्यामुळे तो जो व्यवहार करतो, उगीच नाही आम्हाला वाटत ते महाराज आहेत त्यांनी आमच्या डोक्यावर हात ठेवावा, उगीच नाही आम्हाला वाटत त्यांनी म्हणावं चल तुझं काम होईल, तुझं कल्याण होईल, तू काय काळजी कर. त्यांच्या एका शब्दाकरता आम्ही का इतके लालायित असतो, त्याचं कारण एवढंच आहे की त्या सत्पुरुषाच्या मुखातून, सत्पुरुष असेल तेव्हा त्याच्या मुखातून जेव्हा शब्द बाहेर पडतो तो शब्द केवळ आत्मबोधाचा प्रकट आविष्कार असतो. ते म्हणतात तो फक्त आत्मबोधाने भरलेला आहे. आत्मबोध भरितू, काठोकाठ भरलेला आहे. त्याचा सगळा देह म्हणजे केवळ आत्मबोधाचा घट आहे. आणि तो जेव्हा त्या देहाने व्यवहार करायला डोळे उघडून आमच्याकडे पाहिलं, फार सुंदर वर्णन भागवतामध्ये आहे. म्हणाले ते भगवान श्रीकृष्ण जेव्हा निघतात गोकुळामधनं आणि त्यांना जेव्हा आपले सगळे सवंगडी गोळा करतात, सगळे आपल्या शिदोऱ्या घेतात, सगळी गुरं घेतात आणि चालायला लागतात, तेव्हा सगळ्या गोपी एकटक कृष्णाकडे पाहत असतात. यशोदा म्हणते काय गं बाई, माझ्या पोराकडे सगळ्या बाया बघतात, माझ्या पोराला एखाद दिवशी दृष्ट लागायची. त्या म्हणायच्या नाही तुझ्या पोराला नाही दृष्ट लागणार. कारण असं आहे, त्याच्याकडे आम्ही एवढ्याच करता बघतो की चुकून माकून जर त्यांनी आमच्याकडे पाहिलं तर त्यावेळी मी त्याला पाहत नाही असं होता कामा नये. ही जी भावना आहे ही त्याच्या मागची भक्ती आहे, हा त्याच्या मागचा भाव आहे की तो सत्पुरुष जर आमच्याकडे नजर टाकेल तर त्यावेळी ती नजर आम्हाला झेलता आली पाहिजे. ती नजर, तिची जी कृपा कटाक्ष आहे तो कटाक्ष स्वतःमध्ये सामावून घेता आला पाहिजे. तो का कृपा कटाक्ष आहे, कारण तो केवळ आनंदाचा भरितू आहे. त्यांनी वर्णन केलंय आपल्या इथे आणि ते सांगतात तो आत्मबोध भरितू, तो जाणपा प्रज्ञायुक्तू, त्याच्या ठिकाणी केवळ प्रज्ञा आहे. याच्याकरता सूत्र आहे योगसूत्रातलं. त्या ठिकाणी काय निर्माण होते, तत्र ऋतम भरा प्रज्ञा, असंच वर्णन केलंय ते की ज्याच्या ठिकाणी त्रयम एकत्र संयम हा, की ज्याच्या ठिकाणी धारणा, ध्यान आणि समाधी या 3 गोष्टी एकवटून उत्तम प्रकाराने आविष्काराला येतात, तिथे काय होतं, तत्र ऋतम भरा प्रज्ञा. तिथे ती ऋत सांगणारी, काठोकाठ ऋतम भरा, काठोकाठ भरलेली अशी जी प्रज्ञा आहे ती जेव्हा तो काही बोलतो त्या बोलण्याच्या रूपाने ती उसळून बाहेर येते. म्हणून ते सांगतात तो कसा आहे, तो जाणपा प्रज्ञायुक्तू धनुर्धरा. आता इथे अडचण काय आहे बघा या 2 श्लोकांच्या मध्ये. आता इथे ते काय आपल्याला सांगतात की जो अनभिस्नेह आहे तो कसा आहे, नाभिनंदती.
आपण आपल्यापुरती कल्पना केली की खूप आनंद झाला, तर नाही फार तो प्रकट केला. आता जरी हात वारे इकडे तिकडे गोंधळ ढोल ताशे हे असलं काही न करता झाला आनंद, ठीक आहे. आपण नाभिनंदती करू शकू का? कदाचित. आपल्याला खूप आनंद जरी झाला तरी सुद्धा त्या आनंदाचा फार प्रकट, ज्याला आपण स्थूल भडक आविष्कार आपण नाही करणार. पण दुःखेषु अनुद्विग्न मनः होईल का? अवघड आहे. आनंद एक वेळ पचवता येईल, त्या बाजूची साधना एक वेळ सोपी होईल. पण वरच्या श्लोकातली दुःख झालं आहे आणि ते पचवलं आहे, शक्य आहे का? त्याला साधू पुरुष पाहिजे. आमच्या हैदराबादचे भटजी बापू, त्यांचा टप्पा ऐकायला संबंध म्हणजे भारतातून तर लोक येतच असत, पण आसपासच्या ज्या ज्या ठिकाणी लोकांना शास्त्रीय संगीताची विशेष आवड आहे अशी माणसं त्यांचा टप्पा ऐकायला येत असत. भटजी बापूंच्या इतका सुंदर टप्पा गाणारा त्या काळामध्ये भारतामध्ये कोणी नव्हता. आजही हैदराबादची परंपरा मालिनीबाई राजूरकरांनी सांभाळली की त्यांच्याकडचा जो टप्पा आहे मालिनीबाईंचा, इतका टप्पा सुंदर भारतामध्ये क्वचित कोणाच्या गळ्यात असेल. सांगायचा हेतू म्हणजे त्यांच्याकडे पाकिस्तानमधून लोक आले आणि ते म्हणाले आम्हाला तुमचा आज टप्पा ऐकायचा आहे. ठीक आहे म्हणाले. भटजी बापू बसले गायला आणि बोलावून घेतले तबलजी आणि हे साथीला. गाणं सुरू झालं. 3-4 तास त्यांना टप्पा ऐकवला. ते म्हणाले आपलं समाधान झालं का? हो म्हणाले समाधान झालं. आपण खूप आम्हाला आनंद दिला. ते म्हणाले आता मला रजा देता का? काय झालं म्हणाले. काय झालं महाराज? नाही म्हणाले माझा मुलगा गेलाय, तुम्ही लोक आला आहात इतक्या लांबून, म्हणून तुमच्याकरता म्हणाले मी इथे गायला बसलोय, आता मला माझं काम करावं लागेल. ते म्हणाले अहो आधी सांगायचं आम्हाला, आम्ही पुन्हा आलो असतो. नाही नाही म्हणाले तुम्ही माझ्याकडे. दुःखेषु अनुद्विग्न मनः सोपं नाही. इतक्या उत्कटतेने त्या लोकांच्या करता टप्पा अशा परिस्थितीमध्ये गाठ, हे सत्पुरुष करू शकतात. सामान्य माणसाला हे अवघड आहे. पुढे या ठिकाणी त्यांनी जसं म्हटलंय विगत स्पृहा, एक वेळ आमच्या ठिकाणची स्पृहा, इच्छा, अपेक्षा, आसक्ती कमी होईल कदाचित. अवघड आहे. पण न द्वेष्टी, माणसाच्या मनातली बारीक का होईना असूया. आता आजचा जो धिंगाणा आहे तो सगळ्या संसदेतला काय आहे? बारीकशी असूया नाहीच आहे, चांगली दणकट असूया आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय ती की आज या पक्षाला आपण आवाजी मतदानांनी निवडून देत. एक तासभर कुणाला काही वाटलं नाही आणि तासानंतर गोंधळाला सुरुवात झाली. हे काय प्री प्लॅन्ड होतं काही? आता काय कळेल आपल्याला हळूहळू, कारण इतकं काही सगळं सकाळ आपल्याला मिळाला नाही विषय. पण माणसाची एकमेकांवरती कॉमेंट्स करत राहतात लोक. आपल्याला त्याच्यात पडायचं नाही, आपल्याला आपल्या विषयापुरतं पाहायचं आहे की काहीही मिळालं नाही मिळालं, कितीही उपभोगलं तरी सुद्धा मनुष्याच्या मनातला द्वेष मत्सर काही जात. ते म्हणतात एक वेळ एखाद्या वस्तूच्या विषयीची आसक्ती सुटेल, पण दुसऱ्याच्या बद्दलचा अंतःकरणामध्ये असणारा द्वेषमत्सर दूर करणं अवघड आहे. म्हणून ह्या 2 श्लोकांची संगती आहे. त्या 2 श्लोकांमध्ये, खालच्या श्लोकामध्ये आपल्याला त्यातल्या त्यात शकेल, जमू शकेल, शकेल, होऊ शकेल, होऊ शकेल, इट कॅन बी. पण वरच्या श्लोकात नाही, तिथे होणं फार अवघड आहे. आणि त्यामुळे ते पुढे म्हणतात की यदा संहरते चायम कूर्मोंगानीव सर्वशः इंद्रियाणी इंद्रियार्थे. म्हणाले आता इंद्रियाणी इंद्रियार्थे, इंद्रिय इंद्रियांच्या अर्थाकरता. म्हणाले काय होतं? भ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्या अर्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. आता इथे ही प्रज्ञा प्रतिष्ठित आहे, त्याच्या ठिकाणी प्रज्ञा प्रतिष्ठित आहे. कुणाच्या ठिकाणी? इंद्रियाणी इंद्रियार्थे भ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणजे विषयांच्या पासून तो आपल्या इंद्रियांना आवरून धरतो आणि कसा असतो तो स्थिर होतो. त्याच्या ठिकाणी प्रज्ञा प्रतिष्ठित झालेली असते. केव्हा? यदा संहरते चायम, संहरते त्या ठिकाणी आवरून धरणे, संहरते, सम्यक हरते. म्हणाले त्या ठिकाणी आवरून धरलेलं आहे. काय आवरून धरलेलं आहे?
यदा संहरते च अयम कूर्मांगानीव. कासवाच्या ठिकाणी त्याची एक सोय आहे. त्यामुळे दृष्टांत फार सुंदर दिलाय. त्यांनी आपल्याला अमुक एक करू नका असं म्हणून वैराग्याच्या पातळीवर ह्याचा त्याग करा सांगितलं नाही. गीताकारांनी सगळं करताना काय करण्याकरता प्रवृत्त व्हावं आणि काय करण्याकरता संकोच करावा याकरता त्यांनी कासवाचा दृष्टांत दिला, की त्यांनी सांगितलं की अमुक एक गोष्ट करण्याकरता कासव प्रसन्न आहे. कासवाला त्या गोष्टीच्या विषयी अपेक्षा आहे, किंवा अमुक एक गोष्ट करताना आपल्याला अडचण नाही, किंवा ही गोष्ट करणं योग्य आहे असं जेव्हा वाटतं तेव्हा तो आपलं देह जो आहे, आपलं शरीर किंवा आपलं इंद्रिय ही पसरतो. आणि जेव्हा त्याला वाटतं याची काही आवश्यकता नाही तो आवरून घेतो. म्हणजे इंद्रियार्थे, इंद्रियांचे जे अर्थ आहेत, अर्थ म्हणजे हेतू आहेत, त्याकरता ही जी इंद्रिय आहेत ती त्या अर्थापासून त्यांनी काय केली आहेत, आवरून धरलेली आहे. संहरती. हा जो तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, ज्याची प्रज्ञा प्रतिष्ठित आहे त्याच्या ठिकाणी त्यांनी इंद्रियांना आवरून धरलेलं आहे. त्यांनी असं नाही म्हटलं इंद्रिय त्याच्यापासून विड्रॉ केली आहेत, पूर्णपणे दूर केली आहेत, त्याच्यापासून लांब नेली आहेत. नाही, ती फक्त आवरून धरली आहेत. कारण असं म्हणणारच नाहीत. कारण तडी तापडी संन्यासी दोन प्रहरी आवासी असं मोठ्या कठोर शब्दामध्ये तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलं. म्हणजे अहो तडी असो, तापडी, तडी पार झालेला असो, तापडी असो, संन्यासी असो, कुणी असो, गुन्हेगार असो, संत असो, महंत असो, पण 2 प्रहराला त्याला पोटाला खायला काहीतरी लागतंच. त्यावेळी त्याची गरजच आहे. म्हणजे इंद्रियांना जर त्याच्यापासून दूर केलं तर हा काय कुणी जो स्थितप्रज्ञ आहे तो काय भुका मरणार आहे की काय? नाही म्हणाले, असं नाही आहे. आवश्यकता आहे तेव्हा तो त्याचा उपयोग करतो. म्हणून त्यांनी काय केलंय, तो जो योग्य प्रकारे त्याला आवरून धरतो, विषयांपासून, इंद्रियांच्या अर्थापासून त्याला आवरून धरतो. तर का कूर्म जिया परी उवाईला अवयव पसरी. उवाईला खुशीत आपले अवयव पसरी म्हणजे अवयवांना आपले हात पाय मोकळे करतो. ना इच्छावशे आवरी आपुले आपण.